राज्यातील 108 रुग्णवाहिका सेवेतील गंभीर त्रुटींचे धक्कादायक चित्र अकोला आणि अमरावती जिल्ह्यात समोर आले आहे. अकोल्यातून नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला नेताना तब्बल 3 रुग्णवाहिका बदलण्याची वेळ आली. दरम्यान, पहिली रुग्णवाहिका बऱ्यापैकी व्यवस्थित नसल्याने जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच गेली. त्यानंतर पुढच्या जिल्ह्यातून आलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिकेतील लाईट, विद्युत सॉकेट आणि काही वैद्यकीय उपकरणांमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याचा आरोप आहे. तिसऱ्या रुग्णवाहिकेच्या छताला गळती लागल्याने पावसाचे पाणी थेट रुग्णावर पडत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 3 रुग्णवाहिकेमुळे रुग्णाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान राज्यातील अनेक 108 रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. राज्यात अशा अनेक रुग्णवाहिकाचा बोजवारा या घटनेमुळे ओळखीचा आला. या घटनेमुळे 108 रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी आणि दर्जेदार रुग्णवाहिका उपलब्ध करून रुग्णाच्या सेवेसाठी उपलब्ध करावे अशी मागणी आता केली जात आहे. थोड्याशा पावसाने गळतीचा व्हिडिओ समोर आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.